तुमची जर इच्छा असेल रिमोट चालू करू नका, टीव्ही पाहू नका, कशाला दुसऱ्याला देता. माणसाच्या डोक्यामध्ये काही जे समज असतात की हा दोष आमच्यामुळे माझ्यामध्ये निर्माण झाला, त्याच्यामुळे दुसरीकडे कुठेतरी दुसरे काहीतरी उपाय केले पाहिजे. त्याच्याकरता गंडे गोळे असे सगळे उपाय केले जातात, काहीही उपयोग होत नाही. त्याचा मुख्य जो दोष असतो तो आपल्यातच असतो. आपली एक गैरसमज असते की आपण असं केलं तरी दूर, म्हणून आपला कुठलाही दोष दूर करायचा असेल ती गोष्ट एवढं काय करावं, त्याचा फायदा आपल्याला पुष्कळ होतो. अशी बोलत आहे. शेवटी आपल्या सर्वांना आपल्या ज्या काही योजना असतील, आपल्या ज्या काही इच्छा असतील, आपल्या मनोकामना असतील, त्या पूर्ण व्हाव्यात अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि आपल्याकडे येतो. मार्गदर्शन केलेला तर मित्रांनो, शेवटी शिक्षक सत्कार आणि आभार प्रदर्शनाचा सोहळा आणि हा सत्कार सोहळा या ठिकाणी झाला असं घोषित करतो. तत्पूर्वी सगळे शिक्षक यानंतर आपल्याला व्यासपीठावर भेटतील का नाही अशी शंका आहे, म्हणून एक फोटो सेशनचा कार्यक्रम सगळे शिक्षक व्यासपीठावर इथंच बसलेले आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी, मला माहिती आहे का सगळ्यांना गेले, नाश्ता लवकर झालेला होता, पण सगळेच जण नंतर उपलब्ध होत नाही, म्हणून सगळ्यांची अशी इच्छा आहे की सगळे शिक्षकांचा एक फोटो, नंतर विद्यार्थ्यांचा फोटो सेशनचा कार्यक्रम घेण्यात यावा आणि नंतर एक 2 तास आपण जे सहन केला ते 2 मिनिट सहन करून आधी शिक्षकांना जेवणासाठी जाऊ द्यावं आणि नंतरच विद्यार्थ्यांनी जेवणास सुरुवात करावी. तत्पूर्वी शाळेसोबत सगळ्यात जास्त सहवास राहिलेला विद्यार्थी, दुसरं ब आणि सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी समोर यावं. राईट, फोटोग्राफर सांगते त्याप्रमाणे पोझिशन घ्यायचं. राईट, सरांसोबत आम्हाला सगळ्यांनी असं 2 मिनिटं डोळे पण नका करू. एक मिनिट इकडे पहा. घेऊ द्या, नंतर आपण एक फोटो घेऊ आणि आपणही भोजन करत करत सगळ्यांसोबत गप्पा मारू. विद्यार्थ्यांना विनंती आहे शिक्षकांना भोजन कक्षाकडे जाऊ. फोटोसाठी चेअरवर बसलेले आहे. आपण गेलो का तिथं
जे कोणी SME विद्यार्थी असतील अरे येऊन जा ना, एक मिनिट. पहिला आवाज करू नका, फोटो मध्ये आवाज येईल. अरे सर, अरे हा, एक मिनिट इकडे लक्ष द्या सर्वजण. डोळे लावू नका. अरे अरे सर, अरे सर, ब आणि एकत्र कोणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात. सर्व गरज नाही. विद्यार्थी अ आणि ब चे अनिल शहाणे, स्वामी शिवयोगी, सचिन बन, Hello, all the delegates who have finished their lunch, kindly be seated. गोवा सण कोणत्या वर्षी म्हणजे कोणत्या इयत्तेत गेली होती? असताना गेली होती. गोवा सण गेली होती. बरोबर
आणि दारू बोलून सगळ्यात मागच्या बाकावर बसणारी मुलं हेरंब अपेक्षित आहेत. मुले चिऊ काऊ आणि सिकू असं कोण कोण होतं ठीक आहे चिऊ कऊ आणि सिकू हे तीन शब्द होते. शिव म्हणजे सचिन कुलकर्णी, सिंधू म्हणजे सीमा कुलकर्णी, साऊ म्हणजे काऊ काय म्हणतात? कऊ वेगळी शैली आणि टोनी असणारे दोन आम्ही हात वर केलाय. एक्झॅक्ट बरोबर आहे. शाळेच्या इंटरव्ह्यू मध्ये 10 पैशाचे 5 पैशाचे चणे कुटाणे वगैरे खायचो बरोबर तर आपल्या शाळेत एक जण टिफिन आला मला त्याचं नाव सांगा. वर्गात करणारी विद्यार्थी दोन अपेक्षित आहे डान्स करणारी स्टेजवर येऊन 2 किंवा 3 मिनिटं बोलायचं असेल शाळेसंबंधी आपल्या लॅब संबंधी किंवा एकूणच आपल्या आजच्या इव्हेंट संबंधी तर त्यांनी सिद्धीकडे आपलं नाव पाठवायचं फक्त 2 ते 3 मिनिटं हात वर बोलायचं नाही 2-3 मिनिटं बोलायचं त्यांनी फक्त नाव कुणालाच बोलायचं नाही. भेटायची इच्छा होती हा आणि कसं फेसबुकवरती चालवता कार्यक्रमाची तयारी चालू नंतर सर्वांना पाहून भेटू आज म्हणजे शाळेतले आपले जे शिक्षक होते त्यांची खूप आठवण येत होती. मागचे शाळा सुटल्यानंतर कधी शाळेला जायचा पुन्हा योग आला नाही कुठल्याच कारणाने आला नाही निश्चितच आणि एखाद्या शाळेसमोरून गेलेले असेल मात्र आणि शाळेचे कधी योग आला नाही त्याच्यामुळे शाळेचे शिक्षकही खूप उसळचे चेहरे कसे करत होते व तसं सिव्हिलायझेशन होतं मला त्याच्यात पाहायला आणि सगळ्या एकंदरीत जो अनुभव होता तो खूप अत्यंत घेऊन ही शाळा आणि ऍक्च्युली मी असं म्हणतो की आपण मराठी शाळेत शिकलो पण भारतीय जगामध्ये आज आपण कुठेही काही क्षेत्रामध्ये आपल्या शाळेचे विद्यार्थी आपल्या वर्गातील विद्यार्थी काही कमी पडलेले नाही सगळेजण नेहमी मला मुलाला सुद्धा बोलताना उदाहरण देतात आणि बऱ्याच वेळेस अभ्यास करत तुमचं नाव पण पाहिजे आणि आपल्या प्रकारे काय करणार कारण की आता सगळ्यांना असं झालं की मुलांना बिलकुलच भाग दाखवायचा नाही त्यांना काही शिक्षा करायची नाही असं वातावरण आहे आणि जी स्ट्रिक्ट डिसिप्लिन आपल्या शाळेमध्ये होती ज्याच्यामुळं आपल्यामध्ये संस्कार घडले आपल्याकडे डिसिप्लिन आली ती डिसिप्लिन त्याच्या आम्ही खूप इच्छा आहे म्हणाले त्याच्यामुळे शाळेमध्ये इच्छा आहे आता शाळेला वाटलं आणि खास म्हणजे जेवढे जनरल लोक आहेत त्यांनी जो एफर्ट घेतला आहे कार्यक्रमासाठी हा प्रोग्राम करण्यासाठी हा खूप चांगला होता अँड थँक्यू काय झालं त्याचं काही माहिती नाही. ऍक्च्युली मी असं म्हणेल की पूर्णपणे फुसल्यासारखा वाटतो भेटल्यासारखा वाटतो कारण इतक्या वर्षांनी भेटूनही आपण परत त्या आपुलकीने एकमेकांशी भेटत आहोत आणि आता शाळेमध्ये मी बघते आपल्या वेळेचं जे वातावरण आणि आताचं वातावरण
संजीव पाटील जे आपण इतकी वर्षामध्ये केलेलं होते. अजून एक माझी आठवण आहे. शाळेमध्ये कुमार कुलकर्णी सर होते. त्यांच्या सगळ्या मुलांना अशी स्फूर्ती झालेली की एक तरी कविता लिहायची आणि प्रत्येकजण क्लासमध्ये कविता वाचून राहते. तर त्यावेळेस त्या कविता मला केलेल्या अजून एका डायरी केलेल्या आहेत छोट्याशा आणि माझ्या मुलीला त्या वाचायला खूप मजा येते. म्हणजे बालगीता अजून कमी खायचे. तर ही एक माझी छान आठवण आहे शाळेबद्दलची. बस एवढंच आणि सगळ्यांमध्ये खूप खूप छान वाटलं आणि परत एकदा तेव्हा केल्यानंतर परत कधी नाही केलेलं. मुलीला वाचून दाखवलेली वंदनाला आठवते माझी तिला पाठ आहे. सीमा आणि मी बाजूला बसायचो. तिने आता विषय काढला मी तिला कविता म्हणून दाखवली. म्हणजे तुझी कविता मला अगदी चांगली लक्षात आहे. दुसरा तास म्हणजे कवितांचे माहेरघर. दुसरा तास म्हणजे कवितांचे माहेरघर. स्फूर्ती देतो सर्वांना कविता वाचताच सर्वजण आपल्याच कविता. वाचताच सर्वजण आपल्याच कविता. दुसऱ्यांचे मनोरंजन करण्याकरिता कविता ऐकून वाटतं छान. हृदयातून आनंदाचे पाठ. It's been a 30 years long post that खूप एक उत्सुकता होती की आपल्या वर्गातले आपले सर्व मित्र मैत्रिणी कुठे सेटल झाले, काय करतात. आणि आय मस्ट थँक ऑल द ऑर्गनायझिंग कमिटी टू हॅव सच अ वंडरफुल सेशन. आफ्टर द इनिशियल इंट्रोडक्शन सेशनच्या नंतर हा जो आपल्यामध्ये सेशन झाला त्याच्यामध्ये मला सगळे आपण so I must congratulate them for organizing such an event. And I think every 5 years we should organize something like this. Definitely, we will try to organize this on behalf of you. Thank you. Congratulations. Yes. Thank you. आणि काही प्रश्न असतील मुख्य काम मला याची पूर्णतः कल्पना आहे की दुसऱ्यांचं बोलणं ऐकून घ्यायचं म्हणजे किती मोठं काम आहे. पण मी इथं मुख्यतः थँक्स म्हणजे आभार प्रदर्शनासाठी होता. कारण खरंच ऑर्गनायझिंग कमिटीने प्रयत्न घेऊन आज जी आपल्याला घडवणाऱ्या म्हणजे आपले जे काही शिल्पकार आहेत त्यांची परत एकदा भेट घडवून दिली आणि त्यांना सर्वांना या स्टेजवर एका जागी आणून त्यांचं दर्शन घेण्याची संधी आपल्याला उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी त्या ऑर्गनायझेशन कमिटीचा ऋणी आहे. तसंच माझे जे 20 वर्षापासून जे काही जण माझ्या संपर्कात होते पण काही जण ज्यांचे चेहरे मी पाहू शकलो नाही त्यांना आज परत माझी भेट घालून दिली. म्हणजे मला सुद्धा त्यांना बघण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यांचे कॉन्टॅक्ट मला परत एकदा मिळाले. त्याबद्दल सुद्धा मी या ऑर्गनायझेशन कमिटीचा आणि सर्व मित्र जे उपस्थित राहिले त्यांचा सुद्धा फार मी आभारी आहे. तर अशा पद्धतीने मी सर्वांचे आभार प्रदर्शित करण्यासाठी होता. पण आता मी फार बोर केलं तुम्हाला आणि त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना कल्पना आहे. मला ज्या काही भावना होत्या त्या सर्व मी माझ्या कवितांमधून व्यक्त केलेल्या आहेत आणि त्या भावना जरी तुम्ही चार मुली विजयीच्या त्याच्यामध्ये आपले पूर्ण काय ते पूर्ण केली होती की तू 4 मुली तर ह्या कार्यक्रमासाठी असाव्या आणि वास्तविकता मी थोडंसं त्यावेळेस दुसऱ्या कामामध्ये होतो किंवा माझ्या पर्सनल याच्यामध्ये. पण त्यानंतर ही रिक्वेस्ट आल्यानंतर मला राहलं नाही आणि मी त्या दिवशी सिच्युएशन मध्ये गेलो. त्या म्हणजे कविता ही एक क्रिएटिव्हिटी आहे. ऍक्च्युअल मध्ये कविता करणं हे अतिशय क्लिष्ट काम आहे. कारण कुठली कविता ही एक फॉर्म्युलेने निर्माण होत नाही. कारण एखादी गोष्ट फॉर्म्युला तर त्या सिच्युएशन मध्ये जाऊन त्या मेंटॅलिटी मध्ये जाऊन ती कविता आली. मला थीम दिली होती ऑर्गनायझेशन कमिटीने त्यावेळी मी कविता रचली
तर ती कविताची थीम अशी होती की छोटे छोटे पाखरं आहेत, म्हणजे आपण लहान होतो, आपण ज्ञानरूपी दाणे जे आहेत ते खाण्यासाठी शाळेमध्ये एखाद्या जमा झालो. त्यानंतर गुरुजन आपले जे काही शिक्षक वर्ग आहेत त्यांनी आपल्याला अतिशय उच्च प्रतीचं शिक्षण देऊन आपल्याला आकाशात उडायला शिकवलं आणि त्यानंतर आपण दूर दूर उडायला लागलो आणि पोटा पाण्यासाठी आपण देश विदेशात सुद्धा हिंडायला लागलो. पण आज इतकं अगतिक झालंय, आज इतकी एक आश्चर्यकारक घटना घडली, म्हणजे आजच्या दिवसासाठीच लिहिली कविता. आज इतकी अगतिक घटना झाली, आश्चर्यकारक घटना झाली की ती सर्व पाखरे सहसा एकदा मोठी झाल्यानंतर उडून जातात आणि दुर्गंधी परत वापस सहसा येत नाही जेव्हा उडायला. पण आज इतकं आश्चर्यकारक घटना घडली की पाखरे परत उडून घरच्या आलेली आहेत. शाळेच्या भिंतींना स्पर्श करायची त्यांना इच्छा आहे, एकमेकांना भेटण्याची इच्छा आहे. तर त्या प्रतीचं एक थीम आहे की कविता इवली इवली पाखरे जमली. इवली कवितेचे शीर्षक आहे पाखरे.